जागृती विद्यालय सायगाव तालुका जावळी येथील माजी विद्यार्थ्यांनी 26 वर्षांनंतर एकत्र येऊन शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शाळेचा सन्मान केला आहे। आजच्या युगात शिक्षणाचे बाजारीकरण उघड्या डोळ्यांनी बघणाऱ्या विद्यार्थ्यांनी निशुल्क रात्रीचा दिवस करून शिकवणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करून त्यांच्या योगदानाला अनोख्या स्वरूपाची दाद दिली। यावेळी शाळेला विद्यार्थ्यांनी 24 खिडक्यांच्या ग्रिलसाठी आर्थिक मदत केली आहे। त्याचबरोबर आपल्या परीने पूरग्रस्तांना आपापल्या परीने मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। एक आस असली माणसाला किंवा आतून कुठेतरी जाणीव असली की जुने मित्र आज तुम्ही बघत असाल की अशा अनेक मित्र तुम्हाला भेटतील जे फक्त तुम्हाला प्रोफेशनली तुमच्या जवळ असतात, ज्यांचा इमोशनली कसलाही तुमच्याशी कसलाही नाडीमात्र संबंध नसतो। अनेक अशा अनुभव येतात आयुष्यात। मग अशा वेळेस जर जुने मित्र काही एकत्र आले किंवा जुने मित्र जर भेटले तर ती गोष्ट सगळ्यात जीवाला म्हणजे मनाला आनंददायक ठरते। आणि असं झालं 2 वर्षापूर्वी मुलं भेटली, 8-10 मुलं होती। 8-10ची दुसऱ्या वर्षी 15-16 मुलं झाली, 17 मुलं झाली, नाही दुसऱ्या वर्षी मला वाटतं 30 मुलं झाली दुसऱ्या वेळेस। त्यानंतर व्हॉट्सअपवर ग्रुप तयार झाले, त्याच्याबरोबर आणखी मुलांचा प्रस्ताव असा होता की सगळ्यांनी मिळून एक गेट टुगेदर घेऊया, म्हणजे आणखी सगळे येतील। सगळे आल्यानंतर सगळ्यांना आपले सुख दुःख म्हणा आपल्या बऱ्याचशा गोष्टी एकमेकाशी देवाणघेवाण करता येईल। दुसरा विषय त्यात आणखी असा झाला की आज आपण बघतोय प्रत्येकाला मुलं आहेत, कुणाचा 8वीला असेल, कुणाचा 9वीला असेल, कुणाचा 2री 3री 4थीला असेल। आजचं शिक्षण तुम्ही बघितलं तर अक्षरशः बाजारीकरण झालं। मी पण शैक्षणिक व्यवसाय केला त्यामुळे मला माहिती काय परिस्थिती आहे। अशा परिस्थितीत रात्रंदिवस तुम्ही बघत असाल, बघितलं असेल 10वीला स्टडी चालायची आपल्याकडे, सगळ्यांना माहिती आहे। स्टडीमध्ये 10 वाजताही आपल्याकडे शिक्षक हजर असायचे, सगळ्यांना माहिती आहे। सगळ्यांना माहिती आहे की 7 वाजता काढण्याची मुलं इथून 5 वाजता उठून घरी जायची कॅनॉलनी, परत यायची 7च्या क्लासला यायची, 7 ते 9 9:30 पर्यंत क्लास चालायचा, 9:30 नंतर परत घरी जायची। म्हणजे सगळीच सांगतो काढण्याची नाही तर सगळीच मुलं, एवढ्यात आमची मुलं ही येऊन जाऊन करायची। त्यासाठी शिक्षक तर लागणार होते आपल्याला, ते शिक्षक इथं हजर असायचे आणि तेही अगदी निशुल्क त्यांच्या पगारावर, त्यांच्या चालूच्या पगारावर। आज मी बघतोय माझी मुलं ज्या शाळेत शिकतात त्या शाळेत एक खाजगी शिकवणारे शिक्षक घेतात, स्वतः हजारो रुपये फी आहे।
सगळ्यांना अनुभव हा असेल, माझा एकटाचा अनुभव नाही, हा सगळ्यांचा अनुभव आहे. मग अशा आपला एक काळ होता ज्या काळात कसलंही 1 रुपयाचं सुद्धा शुल्क न घेता केवळ आपल्या पगारावर ज्या शिक्षकाने आपल्याला शिकवलं, ज्या शिक्षकाने आपल्याला चांगले संस्कार दिले, त्या शिक्षकांचा गौरव करणे ही सगळ्यात मोठी बाब या कार्यक्रमाची. आतापर्यंत आपण आपल्या सगळ्या मुलांच्या कोण काय करतं याच्यावरती बोललो, पण जी मुलं घडली, आज कुणी डॉक्टर झाला असेल, कुणी क्लास 1 ऑफिसर झालं, कुणी व्यवसायात चांगल्या पद्धतीने झालं, कुणी काय एक्सेट्रा, कुणी चांगल्या कंपनीत नोकरी लागलं, याचा जर पायाभूत असेल तर तो आपलं हायस्कूलचं शिक्षण हा होता असं मी मानतो. कारण जनरली त्यावेळेस माझ्या हातात माईक होता, माझ्या लाईफमध्ये मी कामगार प्रतिनिधी होतो, तेव्हाही माझ्या हातात माईक होता. आजही बऱ्यापैकी ते चालू असतं. म्हणजे जे आपल्या 10वी पर्यंत जे संस्कार आपल्यावर झाले, त्या संस्काराच्या माध्यमातून आपण पुढे जातो असं मला वाटतं. आणि ते संस्कार जे शिक्षक देतात ते कॉलेज वगैरे किंवा कुठेही मिळत नाही. अगदी तुम्ही कितीही पैसे दिले तरी ते संस्कार तुम्हाला मिळणार नाही. म्हणून या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हा होता की आपली जी शाळा आहे, जुनी शाळा आहे, ती शाळा आणखी जास्तीत जास्त जागी राहावी, जास्तीत जास्त तिला सहकार्य करता यावं. आपली जी मुलं आहेत त्यांना चांगले विचार, यशस्वी मुलांचे विचार ऐकता यावे, आपले जे शिक्षक आहेत त्यांचं आणखी आपल्याला काहीतरी वेगळं मार्गदर्शन मिळावं, अशा या सगळ्या उद्देशातून ही गोष्ट पुढे आली. आणि ही गोष्ट पुढे आल्यामुळं मला खरोखर आज कृतार्थ वाटते. जेव्हा आपण सगळे शिक्षकांना फोन करत होतो, शिक्षकांशी आपण ज्यावेळेस बोलत होतो, बोलताना असं वाटत होतं की खरोखर आपण एखाद्या देवाशी बोलतोय काय, खरोखर ही भावना होती. आजही शिक्षक जेव्हा समोर आले, जेव्हा त्यांच्याकडे बघितलं, जेव्हा त्यांच्याशी भेटलो, तेव्हा असं वाटलं की खरोखर याच्यासारखं दुसरं कुठलं परमसुख नाही. आणि मग या शिक्षकांचा सन्मान करणं आपलं कधीही कर्तव्य आहे. कारण आजची परिस्थिती बघता, आजचे पूर्वीचे जे शिक्षक होते, आजचे शिक्षक वाईट आहेत असं मला म्हणायचं नाही, पण जे बाजारीकरण झाले, ज्या गोष्टी हे झाल्या, त्या गोष्टी खरोखर म्हणजे आपल्याला त्या काळात, तो काळ आणि आजचा काळ हा ऍक्सेप्टेबल आहे आपल्यासाठी ऍक्च्युली. मग त्या काळात जे शिक्षकांनी कष्ट घेतले, अपरिमित कष्ट घेतले, मी आज कुठल्या शिक्षकांचं नाव घेत नाही, आज जाधव सरांसारखा शिक्षक अक्षरशः 3 वर्ष जाधव सरांच्या नजरेचा धाकाखाली होता. म्हणजे आपण सगळे होतो. म्हणजे जाधव सरांनी बघितलं तरी असं म्हणजे काळजात कुठेतरी नसवायचं की काहीतरी आहे. कधी त्यांनी मारलं नसेल जास्त, कधी ससाने सरांकडे बघितलं अक्षरशः आजही ससाने सरांना फोन करताना त्यांचा चेहरा, त्यांचं शिकवणं, त्यांचं सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर होत्या. पिसाळ सरांचा धपाटा खाल्लेला मी असे गायकवाड सरांचा आज एक डायलॉग मला आठवते, हाऱ्या अर्ध्या आयकोनाने पिवळा होऊन. गायकवाड सरांचा आजही आठवते. वापारी सर जे यंग जनरेशन मध्ये होते, आमच्या यंग जनरेशन मध्ये, म्हणजे अगदी हे शिक्षक कधी येणार नाहीत. शिंदे सर असतील, जंगम सर असतील, पिसाळ सरांची मी वैयक्तिक माझ्या व्यवसायाच्या दृष्टीने पिसाळ सरांची, जाधव सरांची कनेक्टेड झालो 2 वर्षापूर्वी. त्यावेळेस मी बघितलं सरांना अक्षरशः डस्टचा त्रास होतोय, एवढा त्रास होतोय त्यांना, शारीरिक त्रास डस्टचा. पण तरीही सर आजही तुम्ही सावलीचा निकाल बघितला तर मला आश्चर्यकारक वाटतो निकाल, की भयंकर अफाट निकाल लागतो सावली शाळेला. तिथं जाधव सर बी होते, आता बाबर मॅडम आलेत मला वाटतं तिथं सावलीला. म्हणजे हे जे रेप्युटेशन आहे हे जुन्या शिक्षकांनी जपलं, तेच आज जुने शिक्षक पुन्हा ते जपत चालले. ही आपल्यासाठी खूप खूप म्हणजे अभिमानास्पद गोष्ट आहे की आपण या शिक्षकांच्या हाताखाली शिक्षण घेतलं. मग या शिक्षकांचं उत्तरही कसं व्हायचं? आपण काय कुठला टाटा बिर्ला नाही की त्यांच्यासाठी मोठं काय करू शकतो. आपण ज्या गोष्टी करू शकतो ती फक्त त्यांच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करू शकतो, दुसरं आपण काही करू शकत. कुठल्याच पटलावर ते दिसत नाही आपल्याला. पण आपण जर बारकाईनं बघितलं तर आपलं ग्राउंड जाणण्यापासून, वर्ग जाणण्यापासून सगळ्या गोष्टी करायच्या. त्यावेळेस शिपाई मामांना उलट बोलायचो, दहावीत अतिशय आगाऊपणा केलाय, मलाही माहिती आहे. माने सर मला गाढवा म्हणायचे, माने सर म्हणजे वेगवेगळ्या भाषेत बोलायचे सगळ्या शिवाय. पण शिपाई मामांचा
जे योगदान होतं ते योगदान मी अफाट होतं. त्यांची काम करण्याची पद्धत, सकाळी रात्रंदिवस इथं असणं, या शिपाई मामांचा मी कुठेतरी सन्मान झाला पाहिजे, या गोष्टी डोळ्यासमोर होत्या. सर्व मित्रांची खरं तर हा कार्यक्रम होण्यापाठीमागं कुणी 4 लोक पुढं आहेत म्हणून हा कार्यक्रम झालाय अजिबात नाही. माझे मित्र, माझी बॅचच अशी आहे की एवढा प्रचंड त्यांनी सपोर्ट केलाय, एवढा प्रचंड. रात्रीचे दिवसाचे कधी कोण यायचे, काय लागतंय सांग, कोण येत नाही सांग, असं तसं वेगवेगळ्या माध्यमातून पोरांनी सपोर्ट केलाय. त्या पोरांच्या सपोर्टवर हा आजचा कार्यक्रम झालाय असं मी मानतो. त्यात कुणाचं 4-2 लोकांचं योगदान आहे असं धरू नका. सगळ्यांचं बेस्ट योगदान झालं, त्यामुळे हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पडला. मी सर्व शिक्षकांना विनंती करतो तुमच्याबद्दल काही जणांनी आजच्या या कार्यक्रमाविषयी काही भावना व्यक्त कराव्या. कोणाचं नाव घेत नाही, स्पॉन्टेनियसली की आपण आज आपल्या शाळेमध्ये आलो आहोत आणि माझा आवाज ऐकला नाही. आपलं बऱ्याच वर्षांनी तुम्हाला वाटलं की आज खरं आपलं सांस्कृतिक कार्यक्रमाला आहोत. मी या शाळेचा फाउंडर मेंबर 1974 सर मी ससारे सर आणि 74 ही शाळा सुरू केली. 74 ते 78 मी टीचिंगला होते आणि नंतर मी 78 नंतर नॉन टीचिंगला गेलो. या शाळेमध्ये मी 15 वर्ष नोकरी केली 74 ते 90 पर्यंत आणि 90 ते 2009 जवळजवळ मी 20 वर्ष सेवा केली. आता तुमच्यापैकी बरेचसे विद्यार्थी असे की जे माझी बदली झाली त्यावेळेला ते 7वीला होते, परंतु यातल्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा माझा संपर्क आला नाही. कारण का तर मी ऑफिसमध्ये असतो, हेडमास्टर देखील त्याच ऑफिसमध्ये, त्यामुळे जे वांड असतील असेच ऑफिसमध्ये आणि तुम्ही ह्या 93च्या बॅचनं हा कार्यक्रम आयोजित केला. आम्हा सर्व शिक्षकांना बोलवून मी 2009 रिटायर झालो. तुम्ही बोलवल्याबद्दल तुमचं मनापासून आभार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, वास्तवपणे माईक आमच्या हातात नव्हता. जागृत विद्यालय सायगावमध्ये माईकचं पूर्णपणे कमांड माझ्या सरांच्याकडे असायचं. आणि आम्ही आता तुम्हाला सर्वांना माहिती की विद्यार्थ्यांना शिस्तीमध्ये ठेवण्याकडे कार्यक्रम वगैरे असेल तर मंडपामध्ये शांत वगैरे ठेवण्याचं काम बहुतांश ससारे सर किंवा आमच्याकडं ज्युनियर होते यावेळी 1993 साली 2-3 वर्ष माझी सेवा झाली त्यावेळी. आणि आता थोडंसं मी या संदर्भामध्ये बोलणार आहे की वास्तविकपणे तुमचा फिटनेस जो आहे फिटनेस तुम्ही व्यवस्थित ठेवला पाहिजे. बरेच विद्यार्थी मला भेटतात आणि मी पाहतो की नक्की हा विद्यार्थी आपला होता, पण थोडंसं चेहरा पाहिल्यानंतर वाटतं की हा चेहरा पाहिले. पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांमध्ये फिटनेसमध्ये बराचसा बदल झाला आहे. तर व्यवस्थित फिटनेसचं वगैरे लक्ष द्या. कारण तुम्ही जोशामध्ये वयात आता 56 वर्ष चालू आहे, नोव्हेंबरमध्ये मला पूर्ण होते. पण जोश जो आहे 1990 साली मी तो होतो, त्या जोशाने अजून सुद्धा मी काम करतो. सांगा काय हरकत नाही. का सांगते की थोडंसं तुम्हाला काहीतरी प्रेरणा मिळावी त्या दृष्टीने अजूनही मी सकाळी 7:15 वाजता माझ्या घराच्या पायऱ्याने उतरतो आणि दररोज सेकंड टर्ममध्ये मी गेल्या वर्षी 2-3 वर्ष आमची साहेबाला इथं सर तर अजून स्टाफ मेंबर वगैरे आहे की सेकंड टर्ममध्ये 99% मी मला ना सुट्टी येत नाही, स्वतः मी घेत पण नाही. म्हणजे रविवार सुद्धा क्रांती विद्यालय सावलीमध्ये जे यश आहे ते तालुक्यात रोज ते प्रतिनिधी आता करते जबाबदार घ्यायचं जे यश आहे ते पूर्णपणे आमच्या सर्व टीमचं कष्टाचं आहे. पाहिजे तुम्ही ज्या ज्या ठिकाणी सर्व्हिस करताय त्या ठिकाणी तुम्ही 100% 100% योगदान दिलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. वैयक्तिक खूप खूप आभार आहे. असेच व्यवस्थित सगळ्यांनी राहावा, आनंदी राहावा. तुम्हाला तुमच्या आरोग्यासाठी
शुभेच्छा देतो. तुमच्या तुम्ही दुटी वगैरे करताय किंवा जे कार्य करताय त्यासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. या स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय चावरे सर ज्येष्ठ आहेत आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले जिल्हा सर, त्याच पद्धतीनं जाधव सर आणि विविध शाखेमधून आलेले तज्ञ शिक्षक वर्ग, आत्ताच मिसळ सर आपलं मनोगत त्यांनी व्यक्त केलं. विद्यार्थी मित्रांनो, मिसळ सरांसारखे आदर्श व्यक्तिमत्व किती वेळ बोलत राहिले तर तुम्हाला कंटाळा येणार नाही, तुम्हाला आळस वाटणार नाही. कारण त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व त्या पद्धतीनं घडलेलं आहे आणि त्याचा पाया म्हणजे जागृती विद्यालय. त्यांचं काय, आमचं सर्वांचंच बहुतेक सर्व शिक्षक आम्ही लहानाचे मोठे शिक्षक म्हणून लहानाचे मोठे इथं जातो आला का लक्षात. आणि या जागृती विद्यालयानं जसं तुम्हाला मोठं केलं तसं आम्ही हळूहळू इथं मोठं झालो आणि या सर्वांच्या उत्कर्षामध्ये या विद्यालयाचा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगायला अतिशय आनंद वाटतो की आता पिसळ सर म्हणले सातारा जिल्ह्यामध्ये जावली तालुका प्रत्येक शिक्षण क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे आणि जावली तालुक्यामध्ये त्यांची शाळा अग्रेसर आहे. जावलीमध्ये सावली, त्यांची शाळा क्रांती विद्यालय सावली आहे. म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये जावली आहे आणि जावलीमध्ये सावली आहे अग्रेसर, त्यांची मक्तेदारी आहे. त्यांच्याशी कोणीही कॉम्पिटिशन करू शकत नाही जावली तालुक्यात, कारण त्यांची टीम वर्क त्या पद्धतीचं आहे आणि संस्थेनं उत्तम अशा पद्धतीनं काम करणारी टीम तिथे ठेवलेली आहे. चांगलं चाललंय ते हलवायचं नाही. म्हणजे यामुळं की संपूर्ण तालुका या क्रांती विद्यालय सावलीकडे चांगल्या घेऊन पाहिलं जातं. पूर्व भागामध्ये सावली आहे, पश्चिम भागामध्ये जावलीच्या आणि पूर्वेकडच्या भागामध्ये त्या सावलीचं आत्ता तरी म्हणलं तरी शेपूट धरून जागृती विद्यालय म्हणजे लोहिया विद्यालय हळूहळू चांगल्या पद्धतीने कोणाचं तरी आदर्श समोर असलं की त्याला उपजत जे गुण आहे हे दिसू लागतात. या जागृती विद्यालयानं सुरुवातीला फार मोठ्या यशस्वी परंपरा या विद्यालयाला होती. जिल्ह्यामध्ये जागृती विद्यालय अतिशय प्रसिद्ध होतं. दरवर्षी 15-20 विद्यार्थी बीएडला जायचे. त्या पुस्तक वाटपामध्ये जर झेडपीला गेलं तर प्रत्येक अधिकारी म्हणायचे सायगावला द्या 25 सेट. अहो एवढे कशा, प्रत्येक शाळेला 5-5. अहो ते आनंद इंग्लिश स्कूलला इंग्लिश स्कूलला देऊ नका, काय काम करतात, खेडेगावात काम करणार शाळा द्या भरपूर पुस्तकं. बाबर सर म्हणायचे मला जेवढी पुस्तक पाहिजे तेवढी घेऊन जाऊ. बाबर सर टेम्पोच घेऊन लावायचे, टेम्पो भरून पुस्तकं आणायची. 2-2 वर्ष संपली जर पुस्तकं इथली वाढवी लावून गेली पुस्तकं नाही. कसं आहे, शहरांमध्ये सुद्धा जे काम करणारी शाळा आहे या शाळांना भरपूर साहित्य दिलं जातं. फार मोठी परंपरा आणि आजही या शाळेला अतिशय चांगली परंपरा लाभलेली आहे आणि तो टिकवून ठेवण्याचा प्रयत्न आम्ही करतो. तर त्या ठिकाणी मधल्या काळामध्ये थोडीशी अस्थिरता या ठिकाणी निर्माण झाली होती. काही सक्षम लोक या ठिकाणी लाभली नव्हती आणि आम्हाला बाहेरच्या शाखेमध्ये आम्ही काम करत होतो आणि आम्हाला जाधव सर असं कळायचं की सायगाव मधली प्रॉपर 25-30 विद्यार्थी फॉरवर्ड शाळेत. आता कसं आहे माहिती की ही गोष्ट मात्र आम्हाला अजिबात होती आणि ती मुलं का गेली याचा अभ्यास गावाने करायला पाहिजे होता, शाळा प्रशासनाने करायला पाहिजे. यात बाबा असं व्हायला नको. आणि ज्यावेळी 2016 मध्ये पुन्हा आम्हाला इकडं यायची संधी मिळाली, संस्थेनं सेवा करायला संधी दिली आणि मग मात्र मी जरा सगळा अभ्यास केला आणि होम टू होम प्रत्येकाच्या घरी जाऊन हक्काने सांगितले तुझी पोळी घेऊन ये, मी तुला शिकवलंय आणि तुझ्या मुलांना घडवायचं काम माझं आहे, ती जबाबदारी मी घेतो. अशा पद्धतीने सर 39 मुलं फॉरवर्ड मी आली. सगळी टीम आम्ही 10-12 जण अगदी मिरवणीला आम्ही 4 वेळा गेलो. त्याच्या पलीकडे ते धनगरवाडी तिथं 3 वेळा आम्ही गेलो. सगळे शिक्षक मुख्याध्यापकांसह म्हणजे या पद्धतीनं
बाहेरून जी आलेली गेलेली मुलं पुन्हा त्या ठिकाणी आम्ही आणून आजही शिष्यवृत्तीला एका दुसरं सावलीची आम्ही स्पर्धा सद्यस्थितीला करू शकत नाही, चांगल्या पद्धती आहे, पण त्यांची जरी 10 लागले आम्हाला 7 अभिमान आहे. सावलीचा चांगल्या पद्धतीनं 10वीचा निकाल लागला, शिष्यवृत्तीचा निकाल लागला, पहिला मेसेज मी टाकत असतो सावलीच्या ग्रुपवरती. कारण आम्हाला अभिमान आहे, शाळा शिक्षक सगळे आपलेच आहेत. ते या पद्धतीनं कार्य या विद्यालयामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं, जसं तुमच्या वेळेस होतं एवढं काही नसेल, परंतु त्या पद्धतीनं हळूहळू थोडंसं आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय. जवळपास या विद्यालयानं संपूर्ण भागामध्ये, आता मला आणखीन एक आनंदाची गोष्ट अशी वाटते, या सगळ्या भागात ज्या ज्या मराठी शाळा आहेत त्या प्रत्येक शाळेत आपलीच पोरं आहेत. शिक्षक म्हणून जे आहे ते सगळे आमचेच विद्यार्थी आहेत. आपण काय करून जायचं इथं खर्चला चिंचकर मॅडम आहे, विद्यादेशमाने सर्रास कुठलीही शाळा या त्या शाळेत एक तरी आपल्या सायगा हायस्कूलचा विद्यार्थी आहे. म्हणजे जवळजवळ 15-20 वर्ष बाहेर सेवा करून ती सगळी आता मुलं आपल्या जवळपास आहे. आणि सायगाव हायस्कूलकडे पाहण्याचा दृष्टिकोन सगळ्यांचा चांगला आहे. त्या मुलांच्यामध्ये अतिशय जाणीव आहे किंवा आपल्या शाळेमध्ये जास्तीत जास्त मुलं जावी. दुष्करवाडीची पोरं आमच्याकडे आता परत नव्यानं चालू झाली, बरेच मधल्या काळामध्ये नव्हते. तुमच्या नंतर जो मध्ये खंड पडला होता, आता चेतन आता जवळजवळ असं पोरं आमच्याकडे येत आहे. पुढच्या वर्षी आणखी 4 जण वाटतं. म्हणजे या वर्षी आणेवाडीतून 10 ते 15 विद्यार्थी आपल्याकडे आहेत. आणि ते भांडून ते आपलेच विद्यार्थी, त्या मुलांचे पालक आपले विद्यार्थी होते. त्यांनी सांगितलं तुम्ही दोघं तिघं जरी इथं जुने आलाय ना, आमची पुढे इथं शिक. त्या मुलांचे त्यांनी आणेवाडी स्टँड पासून पास काढून दिले, ती मुलं या ठिकाणी येतात. मग ज्यावेळेस ही मुलं शाळेला इथंपर्यंत येतात त्यावेळी खरोखर तुम्हाला मनसी वाटायचं तुमची 93ची बॅच सर सगळ्यांच्या लक्षात राहण्यासारखी ही बॅच. का तर या 93च्या बॅचचे पहिले 3 आलेले विद्यार्थी, या 3ही मुली कळंब्याच्या. मी दुपारपर्यंत 2 बघितल्या, ती आली नव्हती. मी तिला म्हणलं, मी आत्ता आलं तिला म्हणलं तिसरी आली बरं का म्हणलं. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, सांगायला मला इतका अभिमान वाटतो, इतक्या लांबून चालत येऊन शिक्षण घ्यायचं. आणि मला सांगा कळंब्यावरून कमीत कमी अर्धा पाऊण तास तरी चालवलं लागत असेल. इतकं लांब चालत जाऊन अभ्यासामध्ये कॉन्सन्ट्रेशन ठेवायचं इतकं सोपं नाही. आज आता तुमची मुलं बघा 10 मिनिटं कंटिन्यू पुस्तक घेऊन बसू शकत नाहीत, पण 15 मिनिटं मोबाईल घेऊन बसतो. काय नाही म्हणजे या 3 मुलींचं एवढं विशेष वाटायचं, त्यामुळे ही बॅच माझ्या कायमस्वरूपी लागली. कधी विद्यालय तुमचं सगळ्यांचं माहेर आहे. माहेर जायला कोण कंटाळा करत नाही, निमंत्रण द्यायची गरज लागत नाही, हे का नाही. तुम्ही आज रक्षाबंधन निमित्त आलाय, तुम्हाला कोणी बोलवले का? तुमची पावलं आपोआप वळते तो तिकडं, हे का नाही. त्या पद्धतीनं या विद्यालयाला तुम्ही तुमचं माहेर समजा, कधीही या आणि तुमचं स्वागत करायला हे विद्यालय तयार आहे. एवढंच बोलून मी थांबतो. या आपल्या जागृती विद्यालयाचं 1993च्या 35वी बॅचनं केलेला आहे. हा स्नेहा मेळाव्याला त्यामध्ये अजून आम्ही अपुरे आहोत, आम्ही उडे आहोत. म्हणजे त्या ठिकाणी कंपल्सरी यायलाच पाहिजे होते. त्याचबरोबर त्याच्यात पवार यात्रा माने सर तर हवे सगळे, पण आम्ही अपुरे आहोत. हे सगळे तुम्ही भेटणार म्हणून कितीही अडचणी असतात तरी सगळ्या बाजूला घेऊन आलेत आजच्या कार्यक्रमाला. आम्ही जरी अपुरे असलो तरी आमचे मार्गदर्शक आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष सावरे सर, देशमाने सरांचा उल्लेख केला ना की हे आम्ही 4 जण ही शाळा बिन पगारी चालवत होतो. त्यांच्या कष्टाचं फळ आहे की आज आपण एवढ्या मोठ्या वास्तूमध्ये त्यांच्या बाजूला असलेले माझे गुरुवर्य ससाणे सर, मी वाघवाड्याला त्यांचा विद्यार्थी होतो.
ते किती मारायचे किंवा किती शिक्षा करायची त्या वाघावळ्याला आजही कुठल्या माणसाला तुम्ही वाघावळ्याला बदली करतो म्हटलं तर तो घाबरतो. तळजोड ते वाघावळे सतत चालत जाऊन घेऊन ससाने सारंगी त्यांनी कारण आम्हाला शिकवलं. त्यामुळे त्यांचे उपकरण कधी विसरणार मी इथं आल्यानंतर सगळेच आधारस्तंभ आपले माणूस श्रेष्ठ अनेक ठिकाणी राहिले पण इथं येऊन त्यांनी या शाळेचा उत्कर्ष व्हावा म्हणून परिश्रम घेतले. आपल्या बरोबर हिमाळ सर आहे, गायकवाड सर आहे, विशाल सर आणि मला जे काय सांगितलं त्याच्यामध्ये एकही शब्द पण कमी नाही, एकही शब्द कमी नाही. आणि त्यांच्याबरोबर असलेले या ज्युनियर कॉलेज आणि विद्यालयाचे प्राचार्य सेलार सर हे आम्ही टीम मध्ये असलेली माणसं सगळी, प्राचार्य जाधव सर ते आणि आता मी बापू आम्ही पण मजेने बापू बोलतो ना मापारी सर इथं आले आणि या शाळेचं मैदान बोलायला लागलं. मैदान म्हणजे प्रत्येक ठिकाणी ऍक्टिव्हिटीज मध्ये सायकलची शाळा कुठे नाही असं नाही. खो खो मध्ये असायची, कबड्डीमध्ये असायची आणि सगळ्याच ठिकाणी त्यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार करण्याचं काम करून दिलेलं आहे. धुमाळ सरांनी या सगळ्यांनी म्हणजे आम्ही सगळे बरोबर होतो त्यावेळेला. मी 1980 पासून 2000 सालापर्यंत इथे होतो आणि हे सगळे माझे मान्यवर आदरस्थानी आहे. त्याचबरोबर तुम्ही सगळे आमचे आदरस्थानी आहे. बरोबर मला मी प्रवासात होतो, ट्रेनमध्येच होतो. सर हरीश भोसले बोलतोय, पटकन म्हणजे थँक्यू. माझ्या जुन्या विद्यार्थ्यांनी माझी आठवण काढली, खूप आनंद वाटला. दुसऱ्या दिवशी सकाळी अमोल कदम कंसात बाळूपाटील तो फोन आला, पण मी बाळूपाटील बोलतो मॅडम पण मला पटकन नाही करत. पण जो विनोद सायगावच्या विद्यालयाच्या स्टेजवर सगळ्या माकडोळे करून करायचा तो बाळूपाटील खूप छान म्हणजे आम्हाला बरं वाटतं. नंतर सचिननी आणि तुम्ही सगळ्यांनी अजित फणसे वगैरे आणि तुम्ही सगळेच त्यांनी हा कार्यक्रम घेतला, तुम्हाला खूप धन्यवाद देतो. या कार्यक्रम ज्या ठिकाणी आपले राहिले म्हणजे आहे परंपरा या गेल्या 15 दिवसात झालेल्या पुरामुळे जे पूरग्रस्त झाले कित्येकांची असंख्य प्रमाणात हानी झालेली, त्यांचे जीव गेले. यांना पहिल्यांदा आपण श्रद्धांजली आपण सगळ्यांनी अर्पण करूया म्हणजे आता उभा राहू नको. त्याचबरोबर या विद्यालयातले काही चांगले गुणवान असे माजी विद्यार्थी हे आज आपल्या बरोबर या जगात नाही आहेत. त्यांना एक मनपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो आणि आपल्या सगळ्या उपस्थितांचं स्वागत. त्याचबरोबर एक विशेष सायगावच्या हायस्कूलचा विद्यार्थी जिल्ह्यात पहिला येईल दुसरा येईल हे आम्ही वाट बघत होतो आणि तेच घडलं. यावर्षी सायगाव हायस्कूलची विद्यार्थी जिल्ह्यामध्ये वक्तृत्व स्पर्धेत पहिली आली. त्यांचं अभिनंदन. ज्या या विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी ज्या ठिकाणी आपल्या कर्तृत्वावर आपल्या मेहनतीवर जे परिश्रम घेऊन आपलं व्यक्तिमत्व निर्माण केले अशा अनेक विद्यार्थी आहेत. आता इथेच ऍडमिनिस्ट्रेशन ऑफिसर असतील, काही अनेक स्वबळावर उभे राहिलेले विद्यार्थी असतील, आमच्या राजश्री समोर डॉक्टर आहेत. या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. इकडे एक कार्यक्रम झाला होता, असं तुमच्यासारखा त्यांनी आयोजन केला होता. अजित राक्षे आणि अविनाश जगताप हे या विद्यालयाचे पहिले स्कॉलरशिप विद्यार्थी, 2 विद्यार्थी आलेले. त्या ठिकाणी सरांची मला मुद्दाम आठवण येते की त्या दोन्ही विद्यार्थ्यांना दररोज
सातत्याने घेऊन त्यांना ट्रीट केलं. त्या ठिकाणी मला मार्गदर्शन ससाणे सरांचं असायचं, गव्हर्नमेंट कसं करायचं, आम्ही सगळेजण असं ग्रुपनं त्यांना ट्रीट करत होतो. आणि ते विद्यार्थी पहिल्यांदा शिष्यवृत्तीला आपल्या विद्यालयाचे म्हणून आले, त्यावेळेला त्यांचा या शाळेत म्हणजे आम्ही विभागातच मोठं कौतुक झालं. आणि तेव्हापासून मग सलग विसाळ सर आम्ही सगळे जिथे एकत्र येऊ, आमच्याकडे पण 14 ते 15 विद्यार्थी आपण शिष्यवृत्तीला आले. हे सगळं केलं. आता हे आम्ही शिक्षकांनी काय केलं ते वेगळं. कौतुकाची बाजू तुमच्याकडे जाते की तुम्ही सगळेजण होता म्हणून. आणि हे आमचे सगळ्यांनी जे काम केलं ना त्याच्यामध्ये आमचे पवार सर आम्हाला नेहमी सांगायचे, विद्यार्थी आहेत म्हणून आपल्याला पगार मिळतो. आणि पगार जर मिळाला नसता तर आपलं चरितार्थ आपण कसं चालवलं असतं, आपलं कुटुंब कसं चालवलं असतं असं म्हणायचं. तो शब्द आम्ही सगळ्यांनी फुलासारखा झेलला होता. तुम्ही होता म्हणून आम्ही झालो. शिंदे सरांनी उल्लेख केला की इथं जो तो धर्माचा मोठा झाला म्हणजे विद्यार्थी त्याच्या ठिकाणी शिक्षकांमुळे घडला असं जे मानलं जातं, त्याहीपेक्षा आमच्या शिक्षकांची ही धारणा होती की विद्यार्थी इतका जर चांगला निर्माण झाला नसता तर आम्हाला कोणी विचारलं नसतं, समाजाला किंमत नव्हती. कारण आमचा प्रत्येक विद्यार्थी इथे घडत राहिला, तो आमच्या कष्टाला चालना देत राहिला, प्रेरणा देत राहिला. आणि त्यामुळं या विद्यालयाचं नाव पंचक्रोशीत गाजलं. त्यात तुम्ही मुख्य हे आम्ही आमचे प्रशासनाचे बाजू म्हणून ऐकत होतो, काम करत होतो, पण ते करताना मात्र मनापासून करत होतो. मग अशी पुढे उल्लेख केला की बाहेर आता जर शिक्षण बाजारी झाले आणि या परिस्थितीमध्ये आम्ही 20-25 वर्ष इथं काम करणारे सगळे कसल्याही प्रकारची अपेक्षा न करता आमचं जे वेतन मिळतं त्या वेतनामध्ये आम्हाला सरकार का देतं तर हे आहेत म्हणून देतात. आणि त्यांचं हित निर्माण करणं हे आमचं काम होतं. आम्ही केलं म्हणजे आम्ही कोणावरही निर्माण केलं नाही. पण तुमचे उपकार आमच्यावर काय आहेत ते तुम्ही आज सुद्धा बघा. एवढ्या वर्षांनी माझी बदली होऊन आता 20 वर्ष होत आहे. 20 वर्षांनी सुद्धा आमची आठवण करतात हे तुमचे उपकार आहेत आमच्यावर. 26 वर्ष एवढ्या वर्षांनी मी आमची आठवण काढतो सगळ्यांची. म्हणजे तुम्ही आमच्या मनात बसलेला का अशी गंमत झाली आपली सगळ्यांची किंवा सगळ्या सरांनी आम्हाला ओळखलं नाही, पण तुम्ही आम्हाला सहज ओळखू शकला त्याची कारण आहे. जरी बदल झाला असला तरी मनात सरांच्या मूर्ती राहिल्या आणि विद्यार्थ्यांच्या मूर्ती सुद्धा आमच्या राहिल्या म्हणून आपण एकत्र आलो. खूप चांगली गोष्ट आहे. त्या सायगावमध्ये मी जर आलो नसतो तर खरंच एक दुर्दैवी प्राणी म्हणून मला जगावं लागलं असतं. सरांना जाधव सरांना त्यातला बाबत मॅडमला माहीत आहे. तर त्यांनी तळदेव तापोळा त्या विभागात काम करताना तिथं माणूस नाही घडत, विद्यार्थी घडवणं कठीण झालं तरीही तिथं घडवतात. कारण बाबर सरांनी तळदेवमध्ये घडवली, ससाणे सरांनी अनेक आमच्या सहकाऱ्यांनी तळदेवमध्ये घडवली माणसं, विद्यार्थी घडवलं सगळं काही केलं. देशपांडे सरांनी तिथं 20 वर्ष काढली. तिथं त्यांनी सांगितल्याप्रमाणे तीच परिस्थिती आहे की तिथं माणसं घडवणं मुश्किल असतं. पण इथं माणूस तापक होतो मातीचं गुण. या क्रीडांगणाचा पुण्य येतो की इथं माणसंच घडतात. आम्ही तसे घडतो. या ठिकाणी मी ज्यावेळेला आलो त्यावेळेला मला नवीन काही कुठे झालं असं नाही. कारण मला माझे गुरुवर्य ससाने सर, माझे गुरुवर्य राक्षे मुलगी होते. या ठिकाणी आलो की पाहिलं की आप्पासाहेब दिवेस बसलेली माणसं होती. गावातल्या कुटुंबामध्ये एक प्रेरणा देणारी, एकमेकावर प्रेम करणारी माणसं निर्माण झालेली बघितली. माझ्या परिसरातले प्राथमिक विभागाचे शिक्षक जरी असले तरी या सगळ्यांची आमची अलौकिक मैत्री राहिली. सगळेच भेटणार नाही पण या निमित्तानं काही व्यक्ती
आणि म्हणून वेळ काढून आलो आणि खूप आनंद झाला. आणि सगळ्यात आनंद झाला तो याचा झाला, ज्या ठिकाणी तुम्ही पाहिलं की मध्ये एका बँकचा ग्रुप आहे, अजितचा आणि यांचा ग्रुप माझ्याकडे, जागृतीचे छात्र बालमित्र. आता ते तुमच्यापेक्षा जास्त मोठे व्हायचे, पण ते त्यांच्या ग्रुपवरचं ते त्यांचं एकमेकांचं बोलणं ऐकलं म्हणजे वाचलं ना की कितीही थकलेला असलं तरी थोडं तरी असतं, हसावंच लागतं, गप्प बसून चालत नाही. आणि विचारवंत एवढे आहेत की सगळ्या ग्रुपला मी जर डिलीट करायचं झालं तर प्रत्येक कन्व्हर्सेशन डिलीट करतो. पण जागृतीचे छात्र बालमित्र जे आहेत त्यांचे सगळे कन्व्हर्सेशन मला डिलीट करता येत नाही आणि करतच नाही. त्यांनी जे त्याच्यामध्ये काहीतरी विचार दिलेले असतात ना ते मी पुढच्यांना देऊ शकतो, ते त्यांच्यासाठी मी राखून ठेवलेले असतात. बाकी कुठल्याही ग्रुपचे असं कन्व्हर्सेशन मी शिल्लक ठेवत नाही. म्हणजे हे जागृतीनं मला दिलेली एक मोठी देणगी आहे, विचारवंतांची देणगी. त्यात ते आपल्या सायगावचे विद्यार्थी एवढे विचारवंत झाले. अजित मला वाटतं हे काम करतात पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ. आपला एक विद्यार्थी पाठ्यपुस्तक म्हणजे पुस्तक निर्मिती मंडळाचा प्रतिनिधी आहे. आणि आमच्या इथेच बाजूला आरटी म्हणून एक हे आहे, तिथे त्यांचं ट्रेनिंग चालतं आणि कॉन्फरन्स करतात. बाईकरमध्ये जवळच आहे आमच्या. असे सगळे विद्यार्थी घडले याचा खरोखर मनापासून मी सगळे घडलात. आणि या आजच्या 15 ऑगस्टच्या निमित्तानं, स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं माझ्या सर्व सहकाऱ्यांना, माझ्या मार्गदर्शकांना, आपणा सर्वांना त्या ठिकाणी पुढचं वर्ष आणि पुढचं आयुष्य समृद्ध आणि संपन्न व्हावं. आज त्यामध्ये राखी पौर्णिमा वगैरे असाही सण आहे. या सगळ्या निमित्तानं मला सगळ्यांच्या खऱ्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. आणि ज्या वेळेला ही नावं माझ्या समोर यायला लागली आणि तुमचे त्यावेळचे छोटे छोटे चेहरे माझ्या समोर यायला लागले, जसं नाव येईल तसा कुठंतरी लिंक जुळायला लागली. प्रत्येकाचं त्यावेळेचं थोडं ना थोडं तरी आठवायला लागलं. यातले काही चेहरे असे आहेत की आजही 26 वर्षांनी जरी आज पाहिलं तरी अजूनही स्मरणात आहेत. कारण त्या 6 वर्षाच्या 5वी मध्ये आलेली आणि नंतर 8वी मध्ये गरमाड्याच्या आपल्या कळंब्याच्या मुलांचं तर कौतुक करावं एवढं थोडं आहे. कारण त्यावेळेला कळंब्याची आलेली 5 मुलं त्या बॅचची, त्या 3 मुली आणि नितीन आणि त्याच्याबरोबर प्रमोद. तर त्यांच्यासाठी तर 2 शब्द मला बोलायचे आणि सवितासाठी खास. कारण त्या ह्याच्यामध्ये त्या मुलींमध्ये सविता राजश्रीपेक्षा मला वेगळी वाटत. तिच्यात एक शार्पनेस होता. आणि ती ज्या वेळेला तिचं म्हणा की मी अंगणवाडी सेविका काम करते, थोडंसं कुठंतरी मनात माझ्या कागद की एवढी विद्वान प्रतिभा असणारी मुलगी तिला खरं तर वेगळ्या क्षेत्रामध्ये काहीतरी नाव कमवलं असतं. पण बऱ्याच वेळेला काही अशा तुमच्या जीवनामध्ये पुढे जात असताना असे काही प्रसंग घडतात आणि तुमचं जीवन वेगळ्या मार्गावर जातं. मला अजित फणशे खरं तर त्यावेळेचा चेहरा फेसबुकला तो बऱ्याच वेळेला मला काहीतरी कमेंट करत असतो, लाईक करत असतो, काहीतरी शेअर करत असतो. आज पाहिल्यानंतर खूप बदल दिसला. अजित फणशे, अजित जगताप असे, बाळू तर अगदी लहान असल्यापासून ज्या ठिकाणी राहायचं जातानाच त्याचं घर कोपऱ्यावर होतं. अगदी माझ्या मुलासारखा तो मला काय अंगखाद्यावरच करायचा. त्याला कधी परत वाटलं नाही. त्याच्या बाबाच्या मला आठवण आली, खूप प्रेम दिलं. सचिन तर ताईत होता. कारण इथलं
गणपतीच्या वेळेचा जो सांस्कृतिक कार्यक्रम असायचा यावेळेची मुलं काय सांगावं त्यांचं अजूनही आठवतं. अजित फंक्शन मध्ये गाणं आजही कुठेतरी ऐकलं तरी आपलं. आणि हरीचं काय सांगू, हरीश एकदा असाच मी सावलीत असताना अचानक माझ्या पुढे आला. त्याला पाहिल्यानंतर एक वेगळं असं काहीतरी मला कालवलं की हा जो मुलगा आहे हा आज तो एका याच्यामध्ये तुमच्या पुस्तकांच्या याच्यामध्ये तो काम करतो विद्यार्थ्यांसाठी. मला असं समजलं की तो गोदरेजमध्ये आहे. आणि पुन्हा तो अचानक माझ्या पुढे आल्यानंतर मला थोडंसं मी त्याला विचारलं, अरे नाही म्हणलं ते सोडलं आता हे आहे. मला आणि कुऱ्हाडीचं काय सांगू, कुऱ्हाडीचे खरं तर ती दोन मुलं आज एक सायकलवर निर्माणीत आलेली दिसतात. खरं तर सगळ्यात थोडकर म्हणून ती रायगाव मधून इथं आली. मात्र इथं आल्यानंतर आज तो खरं तर हे चेंज आता मुलींच्या मध्ये थोडासा बराचसा फरक झाला. स्वाती मला लवकर ओळखीच नाही. काय तुझं ललिता बाबा नाही पाठीमागून आलीस ना. बघा हे बरेचसे चेहरे असे या ठिकाणी किंवा त्यातनं एखाद्याचं राहू शकतं. राजेश काळंकी काय त्यावेळची मुलं आज तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असाल. आज तुम्ही आजही त्यावेळेचं जागृती विद्यालय आणि या शिक्षण स्टाफला तुम्ही स्मरणात ठेवलं. खूप मोठं हे तुम्ही काम करताय. असंच एकमेकांशी नातं जोडा. दुरावलेली नाती पुन्हा एकत्र येतील. एकमेकांची आठवण काढत जा. एकमेकांच्या सुखदुःखात सामील करत जा. कारण जे आपणाला आहे आपण शब्दरूपानेच एकमेकांना सहानुभूती द्यायची, सल्ले द्यायचे, एकमेकांना जवळ बोलायचे. चांगलं बोललं की चांगलंच आपल्याला वाटत आहे. आयुष्यामध्ये कधीही निगेटिव्ह आणून देऊ नका. कधीही स्वतःचा अभिमान किंवा गर्व होऊन देऊ नका. तुम्ही स्वतः आहात ते स्वतःच आहात. तुम्हाला सांगायची ही वेळ येऊ नये की मी काय आहे. कारण समोर ज्याला माहित आहे की हा उभा राहिलेला कोण आहे आणि तो काय आहे, तर मी सांगायची गरज नाही. समोरच्याचं उत्तर आलं पाहिजे की ते माझे सर आहे. आता तुम्ही ज्या ठिकाणी काम करताय, शेतकरी असू द्या, कोणतंही वर्कशॉपमध्ये काम करू द्या, एखाद्या ऑफिसमध्ये काम करू द्या, त्या ठिकाणी तुम्ही स्वतःची एक ओळख निर्माण केली करून पाहणाऱ्याला तुमच्याकडे पाहिल्यानंतर दोन शब्द चांगलं बोलावं. इथंपर्यंत चांगले राहा. आपल्या मुलांची काळजी घ्या. आपलं कुटुंब चांगल्या पद्धतीनं सांभाळा. आपल्या मुलांना जेवढं शक्य होईल तेवढं चांगलं शिकवण्याचा प्रयत्न करा. जे तुमच्या बाबतीत जिथं जिथं कुठं कमतरता पडली असेल, कमी पडलं असेल, ते आपल्या मुलांच्या मध्ये भरून काढा. ती उणीव भरून काढा. मुलांना चांगल्या पद्धतीनं पुढे जाऊ द्या. आपल्या कुटुंबावर प्रेम करा. त्यांना जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करा. पुन्हा तुम्ही आम्हाला सर्वांना या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी खरंच मनापासून प्रत्येकाला धन्यवाद देतो. सगळ्यांचा सर्व शिक्षकांचं तुम्ही आता पुन्हा एकदा लेक्चर सगळ्या विषयांचं झाल्यासारखं झालं. मी 90 साली या संस्थेमध्ये आपल्या शाखेत रुजू झालो. नवीनच होतो. त्यामुळे सगळे माझे सिनियर मंडळी जे काय सांगतील ते मला कधीही ऑफ तास मिळालेला नाही. सुरुवातीचा जो कालखंड आहे ते 94 सालापर्यंतचा मला काय तसे माझे सुद्धा आहेत. तुम्ही ज्यावेळेस 93 साली होता मी पण तसाच तुमच्यासारखा आता सुद्धा मुलांच्यामध्ये मी होतो. तर बरीच मुलं म्हणले हा कोण विद्यार्थी, काय नाव आणि मग त्यांना सांगायला लागलं अरे मापारी सर, तुमचं शारीरिक शिक्षण हा विषय बहुतेक असावा माझ्याकडं. तुमच्याकडे बघितल्यानंतर
आज हे मला वाटते की तुम्हाला चांगलं त्या ठिकाणी शारीरिक शिक्षण दिलंय. सगळ्यांच्या तब्येती अजून तसाच तुमच्या मुलांच्याही असाव्यात. आरोग्य माणसाचं खूप महत्वाचं आहे. अनेक आजाराने आज ग्रस्त असलेली माणसं आपण पाहतोय, बघतोय. एक चांगले संस्कार मुलांना द्या. जसे तुमच्यावर आहेत तसे तुमची मुलं सुद्धा घडावीत अशा प्रकारची एक अपेक्षा आहे. गुणवत्ता हा जरा थोडासा विषय बाजूला ठेवा आणि शारीरिक गुणवत्ता वाढू द्या. आजकाल मुलांचा जो स्टॅमिना आहे, दमश्वास हा कमी पडतोय. तुम्ही ज्या पद्धतीने खेळत होता किंवा एखादी मॅच जिंकत होता त्या पद्धतीने आज जर मुलांना खेळायला लागलो तर तेवढा त्यांचा दमश्वास टिकत. बौद्धिक क्षमता मुलांची खूप चांगली आहे. तुमच्या कितीतरी पटीने मुलं हुशार आहेत. तुम्ही एखादं मोबाईल मधलं त्याला एखादं ऍप्लिकेशन किंवा एखादी गोष्ट सांगा ते लगेच पटकन करते. तुमच्या पुढे ते आहे, ऍडव्हान्स मध्ये मुलं आहेत. त्याचा शारीरिक विकास होणं सुद्धा महत्वाचं आहे. सर्वांगीण विकास हा विद्यार्थ्याचा मुलाचा हा घडावा. आणि म्हणून मी या ठिकाणी मला आपण सुद्धा आता बोलावं, पिसाळ सर बोलले, जाधव सर बोलले, आपण आता ज्युनियर सगळ्यात म्हणजे सिनियरांनी बोलले की मग आपण बोलायला सुरुवात करावी. शारीरिक विकास मुलांचा घडवा. एक चांगला माणूस तो घडला पाहिजे. समाजात वावरताना त्या मुलाच्या संदर्भात म्हटलं पाहिजे की अरे हा आमच्या आमच्याचा मुलगा. मुलं ही आपली संपत्ती आहे. एक ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याचा कल कुठं आहे, त्याला नेमकं कुणीकडे जायचं आहे हे त्याच्या कलानं घ्या. तुम्ही BSc झाला किंवा तुम्ही फार वेगळ्या पद्धतीने गेला म्हणून त्याला तेच व्हावं याकडं जास्त लक्ष देऊ नका. त्याचा कल बघा आणि त्याला त्या पद्धतीनं तशा प्रकारचं शिक्षण नक्कीच तुम्ही देत असाल. माझ्या मुलांपेक्षा तुमची मुलं मोठी आहेत. आता जस्ट माझी मुलगी 10वी झाली. कोणी इंजिनिअरिंगला आहे, कोणाची 12वी झाली. मी माझ्या मुलीला मी ह्या शाळेमध्ये आणलेलं होतं. 9वी 10वीला ती इथं शिकली आणि इथलं बरंच सरांनी सांगितलं जेव्हा सांगितलं ह्या मातीत काहीतरी आहे. ती चांगली साईराव हायस्कूलला गुणवत्ता असणारी ती शाळा, तिथं टॅलेंट बॅचला ती होती. तिथनं मी काढून इथं आणली. मला बरेच जण म्हणजे काय कसं करताय तुम्ही, चांगल्या शाळेतून मुलीला इथं सायगावमध्ये आणली. इथं आणल्यामुळं ती बेंच पार्टनरचे प्रॉब्लेम समजायला लागले. मला एखादी वस्तू मागितली की मी तिला लगेच देत होतो, पण तिच्या बेंचवर बसणारी तिला 8 दिवसांनी वस्तू मिळाली. आज माझ्या घरात सगळ्या सुविधा आहेत. इथं ती प्रभूच्या वाडीमध्ये राहिली, सायगावमध्ये राहिली. ग्रामीण भागातली मुली कशा राहतात, त्यांच्या अडचणी काय, त्या कुटुंबातल्या अडचणी काय आहेत, ती कोणकोणती घरातली कामं करतात, ही गुणवत्ता नाही का? ही गुणवत्ताच आहे. नुसते इंग्रजीमध्ये भरपूर मार्क पाडले, मराठीमध्ये पाडले, याच्यामध्ये पाडली, ती गुणवत्ता मी कमी समजतो. त्याची शारीरिक सुदृढता, त्याला समाजामध्ये कसं वावरायचंय हे जर कळलं तर फार मोठं. आज आपण वर्तमानपत्रात वगैरे वाचतो, रँकिंग वगैरे हे प्रकार घडत असतात, पण तिथं सुद्धा आपली मुलं सक्षम असली पाहिजे. तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे की मुलं अशी बनवा, सक्षम बनवा, मजबूत बनवा. कुठेही गेलं तरी ते मागं पडता कामा नये. गुणवत्तेमध्ये तर असलंच पाहिजे, पण शारीरिक दृष्ट्या सुद्धा ते सक्षम असावं. मला या ठिकाणी थोडस एवढंच बोलायचं होतं की सगळे जणांनी तुमची गुणवत्ता सगळं हे सांगितलंय, सगळं ओके, पण आपण आपल्या पाल्यांसाठी जी खरी आपली संपत्ती आहे या संपत्तीसाठी आपण झगडलं पाहिजे, त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. पिसाळ सरांनी सुद्धा सांगितलं आज स्पर्धा आहे, या स्पर्धेच्या युगात म्हणून टिकायचं असेल, त्याच्या मनाची कुचमना झाली तर ते पूर्ण रिव्हर्सच येत आहे. तर त्याला कुठंतरी टेकू देणं, मानसशास्त्रीय त्याला आधार देणं हे आपल्या सगळ्या पालकांची महत्वाची कर्तव्य आहे. एवढं बोलून मी थांबतो. मला संधी दिली, माझे मोडके तोडके शब्द आपले शारीरिक शिक्षणातले तुझ्यापुढे टाकले, त्याबद्दल धन्यवाद. आपली माझी प्राचार्य
आता रिटर्न झाले जूनला सर आणि त्याच्यानंतर शाळा सुरू केली. ओके त्यावरती विद्यालय सायगाव आज इयत्ता दहावीची आहे. काय नंतर या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित सर्व असणारे कॉलेजचे विद्यार्थी आणि आज या ठिकाणी हा सोहळा पाहताना खूप आनंद झाला. परंतु या ठिकाणी काही आनंद झाला. तुम्हा सर्वांना तो आनंद झालेला आहात. तुम्ही एकत्र सर्व आलेला आहात आणि या सरांचं जे कौतुक तुम्ही केलेलं आहे एक आदर म्हणून तुम्हाला जेवढा आदर आहे तेवढाच मला पण आहे. त्याचं कारण वेगळं आहे. तुम्ही 1992-93 बॅचचे विद्यार्थी असाल. मी या जागृतीचा दुसरा नंबरचा बॅचचे विद्यार्थी आहे. 1978च्या दहावीला मी होतो. त्यावेळेस वाड्यामध्ये शाळा होती आणि त्यावेळेला समोर बसलेले सगळे त्यावेळेचे मुख्याध्यापक होते, देशमानसोबत वर्ग शिक्षक होते, सासऱ्यांचे गणित शिकवायला मला होते आणि त्यांच्यावर मानेसर होते. त्यावेळची शाळा मला सरांनी सांगितलं होतं की 2-4 वर्ष बिना पगार हे शिक्षण काम केलं होतं आणि त्यांच्या बरोबर या ठिकाणी मला त्या काळात मी अनुभव होतो. योग कसा असतो बघा. शिक्षण घेत घेत पुढे आलो. पुढे सांगितल्या ठिकाणी वयाच्या 18 वर्ष नोकरीला सुरुवात केली की वयाच्या 17 वर्ष नोकरी सुरुवात केली. इयत्ता 10वीची परीक्षा दिली जागृतीमध्ये आणि त्याच ठिकाणी मला आदेशपाल म्हणून निवडून पाहिजे झाली आणि तेव्हा मुख्याध्यापक उद्योग चालू होतो. त्यांच्यावर तेही काम मी सन्मानाने केलं. 6 वर्ष माझं शिक्षण घेतलं. संस्थेनं माझी दखल घेतली. मला शिक्षक म्हणून कळलं लागली. तेवढं शिक्षक म्हणून झालो तर यांच्याबरोबर मी शिक्षक म्हणून काम केलं. दुर्मिळ जीवनामधला माझा आणि त्यांच्याबरोबरच मुख्याध्यापक म्हणून काम त्यांच्यावर केलं. ज्या मुख्याध्यापक झालो तर चावडेसर माझे मुख्याध्यापक होते. ज्या याच्या पोरांच्या खाली मी काम हाताने केलं होते त्यानंतर त्यांचे ते मुख्याध्यापक मी मुख्याध्यापक. हा संस्थेला दुर्मिळ होता. हे कोणालाही मिळत नाही. हे सगळं मला मिळालं या संस्थेमध्ये जागृतीमध्ये मिळालं. माझं मूळ गाव सायगावचं आहे. परंतु या ठिकाणी सगळ्या गोष्टी मला या ठिकाणी मिळाल्या. माझ्या इतकं नशिबात कोणच नाही. हे कारण असं आहे की ज्या संस्थेच्या शाखेमध्ये मी विद्यार्थी म्हणून घडलो, ज्यांनी घडवलं त्यांच्याबरोबरच या ठिकाणी सर्व स्तरातून काम मी केलं आणि त्यांच्यावर शिक्षण झालं. मुख्याध्यापक शेवटी प्राचार्य झालो आणि संस्थेने माझ्या या सगळ्या सेवेचा हा समोर कार्यक्रम बघून मला या ठिकाणी सहकारी प्राचार्यामध्ये नेमणूक आत्ताच या ठिकाणी 2 वर्षामध्ये दिली. नुकताच 31 मेला रिटायरमेंट झाली. त्या 2 वर्षामध्ये हे जे सहकारी आहेत माझ्या बरोबरचे शिंदे सर आहेत, या ठिकाणी बापाळे सर आहेत, पठाण सर आहेत, हे सगळे मंडळी एक दिनाने एक मनानं काम या ठिकाणी केलं. त्या सागर पुन्हा स्वरूप काम कमी करून दिलं. सगळे मुलं परत आणली आणि एक पहिलं जे जागृती होतं तेच 2 वर्षापूर्वी पुन्हा सुरू केलं. आज वेळाचं नाव तालुक्यामध्ये अग्रगण्य आहे. सध्या पुन्हा हे सगळी घडी बसत चाललेली आहे आणि याचा साथ मला अभिमान आहे या ठिकाणी. कारण मी तुमच्यासारख्या विद्यार्थी आज या ठिकाणी बसलेला आहे. या सगळी असणारी तुम्ही आज या जागृतीच्या या मातीच्या इमारतीच्या ज्या इमारती पाणी मारलेलं आहे त्याच इमारतीच्या खोलीमध्ये प्राचार्यामध्ये बसलो. त्या दिवशी पहिला दिवस इथं मला होता प्राचार्य म्हणून आलो. त्या खुर्ची बसल्यानंतर मी डोळ्यात पाणी आलं कारण त्या इमारतीमध्ये पाणी लागले आणि त्याबरोबर ही सगळी मंडळी माझ्या होती. सीताराम भाऊ हा माझा जुगलक मित्र आहे, माझा सहकारी आहे. घरात आणि सगळे मंडळी घरातले मंडळी होता. आज एक आठवण करून त्याला मला हरकत नाही, जो यायला पाहिजे. आज या ठिकाणी या टीममध्ये याच्या पवार सर नाही, बाबर सर नाही, मला वाटतं राऊत सर, एक आशोराव गोडसे सर त्या ठिकाणी नाही. आशोराव गोडसे म्हणजे
त्यावेळेला अतिशय प्रसिद्ध आणि चांगल्या प्रकारचं व्यक्तिमत्व होतं. आज त्या ठिकाणी आलेले मी सर्वांना वंदन करतो, सर्व नमस्कार करतो, तेव्हा सर्व शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व सहकारी, आत्ताचे सहकारी आणि तुम्ही सर्व विद्यार्थी, माझे विद्यार्थी मला माझ्या भावना शब्दामध्ये कशा व्यक्त कराव्या हे कळत नाही. मी इथं आलो त्यावेळी म्हणजे आता जूनमध्ये आल्यानंतर महापारी सर मला म्हणले की 93ची बॅच या ठिकाणी गेट टुगेदर घेणार आहे. ठीक आहे म्हणतात. पण मला खूप वर्ष झाल्यामुळे त्यावेळेचे कुठले विद्यार्थी काय पटकन डोळ्यापुढे येत नव्हतं. पण नंतर जसे परवा इथे शाळेमध्ये विद्यार्थी यायला सुरुवात झाली त्यावेळी आल्या त्या विद्यार्थ्यांचा चेहरा पटकन ओळखत नव्हता. परंतु कारण तुमच्यामध्ये खूप बदल झाला, आमच्यामध्ये तसा काही विशेष बदल होत नाही. काही विद्यार्थी आहेत तसेच आहेत, त्यांचा चेहरा त्यांचं नाव मला पटकन ओळखतात. पण बऱ्याच जणांची ओळख करून घ्यावी लागेल. आता मला या मेळाव्यामध्ये त्यावेळी म्हणजे 93 जागृती विद्यालय सायगाव अशा त्यावेळेच्या भावना माझ्या पूर्ण आठवणी जागृत झाल्या. त्यावेळी मुलांच्या बरोबर आम्ही सगळे तरुणच होतो, काही सिनियर होते, विद्यार्थ्यांबरोबरच खेळायचो किंवा शाळा सुटल्यानंतर हालेवलचा आमचा इथं हे असायचा, काही गावातले हे असायचे. खूप आठवणी जाग्या झाल्या. तुम्हा सर्वांना तुमच्या फॅमिलीला भावी आयुष्यासाठी मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. कार्यक्रम आहे त्याच्यानंतर मग आपला जेवणाचा कार्यक्रम पुन्हा आपला हाच कार्यक्रम असा पुढे कंटिन्यू होईल. तर आता मी सर्व शिक्षकांच्या आपल्या हस्ते सत्कार करतो. मी नावं घेतो तसे त्याप्रमाणे तुम्ही हे करा. ही काय भौतिक सुविधा या माध्यमामधून जवळजवळ 20-25 टक्क्यांचं जे तुम्ही हे केलेलं आहे
याबद्दल विद्यालयाच्या वतीने तुम्हा सर्व माजी विद्यार्थ्यांचं मी हार्दिक आभार मानतो पिसाळ सर डाव्या हाताचा नियम पाठ करायला लावायचे आणि नाही आला तर उजव्या हाताने मापारी सर शिकवायचे इतिहास म्हणत सर्वात लांब नदी नाही. मापारी सर शिकवायचे इतिहास म्हणत सर्वात लांब नदी नाही, पण नदीकडे कोणाचे लक्ष आम्हाला मात्र आवडेल. गायकवाड सर भूमिके किती छान रंगवायचे. गायकवाड सर गायकवाड सर भूमिके किती छान रंगवायचे. मराठी भूगोल शिकवताना गोष्टी छान सांगून वेळ लावायचे. मालुसरे सर गोष्टी किती छान रंगवून सांगायचे. जायचे देहमान आमचे थकून सेवा छान छान. जंगम सर शिकवताना हसायचे गालावर पाडून खडी. जंगम सर शिकवताना हसायचे गालावर पाडून खडी. शिकवलेले उतरायचे लगेच आमच्याकडे. बाबर मॅडम शिकवायच्या भूमिती विद्यार्थ्यांशी निर्माण करत सुंदर नाटक. माने सर काढायचे चित्र किती सुंदर विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात नसायचे. धुमाळ सर शिकवायचे पेटी तोंडात त्यांची असायची सदैव. शेला सर प्रयोगशाळेत प्रयोग करून दाखवायचे. करायचे आणि करायचे कमाल. शेलार सर प्रयोगशाळेत प्रयोग दाखवून करायचे कमाल. सल्फर डायऑक्साईडच्या वासाने मुलींच्या नाका मात्र असायचं मग. शिंदे सर सांगत शिवाजी महाराजांचे नाव ऐकतात शत्रुपाळायचे. हे सांगत असताना मात्र ते हातावर हात चोळायचे. गणित शिकवताना ससाने सर सूत्रेपाठ करायचा द्यायचे सल्ला. करण्याचा द्यायचे सल्ला. जेव्हा नाही पाठ झाला तेव्हा काय सांगू मार कुठे खाल्ला. चावरे सर मुलात मूल होऊन रमायचे. मुलांवर हात उचलणे त्यांना नाही जमायचे. असे हे आमचे गुरुजन घडवले त्यांनी आमचे बालपण. जागृती विद्यालयाचे नाव होते गुरूंचं कालपण आणि राहील आज पण. थोडा वेळ लागला येताना 100 स्पीड आलो. कारण फार महत्वाचं आहे की शिक्षण महत्वाचं आहे. प्रत्येकाला आपल्या आयुष्यात बहुमूल्य वेळ दिलेला आहे आणि त्यातून फार महत्वाचं आहे. कार्यक्रम तसा इमोशनल आहे. माझ्या पाणीचं मी अक्षरशः भेटतो. माझ्या बहिणी आहेत की बाबूला जन्म सरांनी आपली हिंदी हा विषय शिकवले. खरं सांगतो शासनाला खूप दाखवायचं. खूप महाराष्ट्र आहे. जाधव सरांनी मला सपोर्ट खूप मला दिली. गायकवाड सरांनी शिस्त शिकवली मला. शिंदे सरांनी सुद्धा चांगलं शिक्षण केलं मला. सर सांगत होते शहर फुटबॉल खेळायचो, हॉलबॉल खेळायचो. त्यांच्यावर मी खेळलेलो आहे. आणि दुर्दैवाची एक गोष्ट की सर पडले होते. त्याचा हात मोडले काय त्यांना माहीत नसेल त्या विषयी. पण खरंच खूप सुंदर हॉलबॉल खेळायचे. आणि त्यांच्यावर मी शिकून कॉलेजला गेल्यानंतर सर मी ट्रॉफी घेतली हॉलीबॉलची त्यावेळेला. आणि मग अशी महापौर सर म्हटले फिजिकल टीचर होतो शिक्षण चांगली असली पाहिजे. मला वाटतं आज सुद्धा मी चांगल्या पद्धतीने डोंगर चढतो आणि बऱ्यापैकी रनिंग करतो. मी बाकी पासून 15 किलोमीटर रनिंग होतो माझं डेली.
आजही मी फिजिकली एकदम ओके आहे, कुठली गोळी नाही किंवा काय नाही, एकदम वेल आहे. त्याचं सगळे श्रेय मापाला सांगणार कारण त्यांनी जे काय त्यावेळेला शिकवलं तुम्हाला चांगलं